स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी ग्रंथ. नित्य पठनाने जाणवणारे चित्त थरारक व दिव्य आणि अद्भुत अनुभव. स्वामी दत्तावधूत यांनी रचलेली श्री स्वामी समर्थ सप्तशती हा ग्रंथ म्हणजे स्वामी भक्तांसाठी एक आध्यात्मिक पॉवर हाऊस आहे. जशी देवीची दुर्गा सप्तशती असते तशीच ही स्वामींची सप्तशती आहे. यात 10 अध्याय आणि 700 ओव्या आहेत. 700 हा आकडा पूर्णत्वाचा प्रतीक आहे. हा ग्रंथ नुसता वाचायचा नसून तो अनुभवायचा असतो. यात प्रत्येक ओवी ही एक मंत्र आहे. जेव्हा तुम्ही या ग्रंथाच्या 700 ओव्या म्हणजेच संपूर्ण 10 अध्याय सलग एकाच बैठकीत वाचता तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक प्रचंड तेजोवलय तयार होते. हे वलय इतके शक्तिशाली असते की बाहेरची कोणतीही नकारात्मक शक्ती तुम्हाला स्पर्श करू शकत नाही. स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती या 10 अध्याय आहेत, जे 10 दिशांचे पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य, आकाश, पाताळ प्रतिनिधित्व करतात. हा ग्रंथ वाचणाऱ्या भक्तावर कोणत्याही दिशेने संकट येत नाही. तो स्वामींच्या कृपेने अंशांनी सुरक्षित राहतो. शत्रूचे वार फुकट जातात. डॉक्टरांनी हात टेकलेला रुग्ण, कोर्टात हारलेली केस किंवा व्यापारात बुडलेले पैसे, जिथे सर्व दरवाजे बंद होतात तिथे या ग्रंथाचा 11 दिवसांचा संकल्प करा. 12व्या दिवशी चमत्कार घडतोच. स्वामींच्या कृपेने अशक्य गोष्ट शक्य होते. स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी ग्रंथाचे वाचन करताना विशेषतः 5व्या आणि 6व्या अध्यायात भक्ताला आपल्या खोलीत कापूर आणि अष्टगंधाचा तीव्र वास येतो. जणू काही तो अक्कलकोटच्या वटवृक्षाखालीच बसला आहे अशी अनुभूती येते. ज्यांना नोकरीत प्रमोशन मिळत नाही किंवा बॉसचा त्रास आहे त्यांनी हा ग्रंथ वाचावा. बॉसचे मन बदलते आणि ज्यांनी तुमचा विरोध केला होता तेच तुम्हाला प्रमोशन देतात. या ग्रंथातील संपूर्ण 10 अध्याय 700 ओव्यांचे सामर्थ्य लग्नातील सर्व दोष, मंगळ दोष, नाडी दोष जाळून टाकते. लग्नारू मुलामुलींना सुसंस्कृत आणि श्रीमंत जोडीदार मिळतो. ज्या घरात भास होतात, वस्तू हलतात किंवा भीती वाटते तिथे हा ग्रंथ मोठ्याने वाचावा. पहिल्या अध्यायापासूनच घरातील जडपणा जातो आणि वास्तू श्वास घेऊ लागते. वैद्यकीय उपायांनी यश न आलेल्या जोडप्यांना या ग्रंथाने पुत्ररत्न दिले आहे. स्वामींच्या आशीर्वादाने वंध्यत्वाचा शाप नष्ट होतो. स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी ग्रंथाचे 3 अथवा 4 पारायणे झाल्यावर भक्ताला स्वप्नात श्री स्वामी समर्थ, गजानन महाराज किंवा साईबाबा स्पष्ट दिसतात आणि भविष्यातील घटनांची सूचना देतात. तुम्हाला येणारे संकट स्वप्नातच नष्ट केले जाते. डिप्रेशन, अपयश किंवा लोकनिंदेमुळे खचलेला माणूस जेव्हा हा ग्रंथ वाचतो तेव्हा त्याच्यात वाघागासारखी ताकद येते. मी एकटा नाही, स्वामी माझ्यासोबत आहेत, हा जबरदस्त आत्मविश्वास निर्माण होतो. श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथातील 700 ओव्यांच्या लहरी आर्थिक ब्लॉकेजेस तोडतात. अचानक जुने पैसे परत मिळतात. लॉटरी लागते किंवा व्यवसायात मोठी डील मिळते. कर्जाचा डोंगर कमी होतो. स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी ग्रंथ नित्य वाचन करणाऱ्याच्या पाठीशी स्वामी प्रत्येक संकटात उभे असतात. तो रागात किंवा प्रेमाने जे बोलेल ते सत्य होते. समोरच्या व्यक्तीवर तुमच्या बोलण्याचा वचक पडतो. या ग्रंथाच्या प्रभावाने स्वयंपाकघरातील धान्य संपत नाही. कमी अन्नात जास्त लोक जेवतात आणि सर्वांना तृप्ती मिळते. गरिबी उंबरठ्याबाहेर राहते. जेव्हा तुम्ही गोंधळलेले असता तेव्हा डोळे मिटून श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथाचे कोणतेही पान उघडा. त्या पानावरच्या ओवीत तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे अचूक उत्तर मिळते. स्वामी ग्रंथातून बोलतात. स्वामी दत्तावधूत विरचित
श्री स्वामी समर्थ सप्तशती हा 10 अध्यायी ग्रंथ आहे. जर एखादी मोठी इच्छा असेल, गुरुवारी संकल्प करून रोज एक पूर्ण पाठ म्हणजेच या ग्रंथाचे एकाच बैठकीत संपूर्ण 10 अध्याय वाचावेत. 11व्या दिवशी स्वामींना पुरणपोळीचा नैवेद्य दाखवावा. तुमच्या मनातील कुठलीही मोठी इच्छा स्वामी पूर्ण करतातच. दुर्गा सप्तशतीप्रमाणेच या स्वामी सप्तशतीमध्ये मारण मोहन उच्चाटन शक्ती आहे. जर कोणी तुमच्यावर काळी जादू किंवा आघोरी प्रयोग केला असेल तर हा ग्रंथ ती वाईट शक्ती फक्त थांबवत नाही, तर ती ज्या ठिकाणाहून आली आहे तिथेच दप्पट वेगाने परत पाठवतो. शत्रूने खणलेला खड्डा त्याच्याच पायाशी येतो. अनेक लोक शनी, राहू किंवा केतूच्या दशांमुळे त्रस्त असतात. स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी ग्रंथातील 700 ओव्यांच्या लहरी 9 ग्रहांना शांत करतात. हा ग्रंथ वाचणाऱ्याला वेगळ्या ग्रहांची शांती करायची गरज पडत नाही. तुमच्या कुंडलीतील नीच ग्रह सुद्धा उच्च फळ देऊ लागतात. हा ग्रंथ ग्रहांच्या प्रभावापेक्षा मोठा आहे. घरातील कर्ता पुरुष किंवा मुलगा व्यसनाच्या आहारी गेला असेल, त्या व्यक्तीच्या नावाने संकल्प करून घरातील कुठल्याही व्यक्तीने दररोज एकाच बैठकीत हे 10 अध्याय वाचावेत. 40 दिवसात त्या व्यक्तीला व्यस तिटकारा वाटू लागतो. त्याचे मन पालटते आणि तो संसारात लक्ष घालू लागतो. श्री स्वामी समर्थ महाराजांनी चोडप्पासारख्या गरीबाला श्रीमंत केले होते. ज्यांचा व्यवसाय पूर्ण बुडाला आहे किंवा ज्यांच्याकडे भांडवल नाही, त्यांनी श्री स्वामी समर्थ सप्तशती ग्रंथ वाचावा. स्वामी तुम्हाला अशी बुद्धी आणि धाडस देतात की तुम्ही शून्यातून पुन्हा साम्राज्य उभे करता. उद्योजकांसाठी हा ग्रंथ प्रेरणादायी आहे. स्वामींना गाई गुरांचे खूप प्रेम होते. ज्या शेतकऱ्यांच्या गोठ्यात किंवा ज्यांच्या घरात पाळीव प्राणी आहेत तिथे हा ग्रंथ वाचल्यास जनावरांवर रोग येत नाही, गाईचे दूध वाढते, मुके प्राणी तुमच्याशी संवाद साधू लागतात, ते शांत होतात. तुम्हाला भाषण द्यायचे आहे, प्रेझेंटेशन द्यायचे आहे किंवा इंटरव्ह्यू आहे, घराबाहेर पडताना फक्त स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती या ग्रंथातील शेवटच्या 10व्या अध्यायाचा पाठ करून निघा. तुम्ही जेव्हा लोकांशी बोलता तेव्हा समोरचे हजारो लोक मंत्रमुग्ध होऊन तुमचे ऐकतात. तुमच्या बोलण्यात एक वेगळीच मोहिनी असते. लोक तुमचा शब्द खाली पडू देत नाहीत. कधीकधी आयुष्यात अशी वेळ येते की आपल्यावर खोटा आळ येतो, बदनामी होते किंवा समाजात आपली मान खाली जाते. आपण कितीही सत्य सांगितले तरी जग विश्वास ठेवत नाही. अशा वेळी स्वामी दत्तावधूत विरचित श्री स्वामी समर्थ सप्तशती 10 अध्यायी 700 ओव्यांचा ग्रंथ वकिलाचे काम करतो. एकाच बैठकीत संपूर्ण 10 अध्यायांचे 10 दिवसांचे पारायण केल्यावर परिस्थिती अशी पालटते की ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता तेच लोक स्वतःहून तुमच्याकडे क्षमा मागायला येतात. समाजातील तुमचा हरवलेला सन्मान आणि प्रतिष्ठा दुप्पट वेगाने परत मिळते. सत्यमेव जयतेचा हा साक्षात अनुभव आहे. जर गर्भवती महिलेने गर्भधारणेच्या काळात रोज हा 10 अध्यायी ग्रंथ वाचला किंवा ऐकला तर गर्भातील बाळ अभिमन्यूप्रमाणे हे संस्कार ग्रहण करते. जन्माला आलेले बाळ अत्यंत शांत, तेजस्वी आणि बुद्धिमान असते. त्या बाळाला रडणे कमी आणि बुद्धिमत्ता, हसणे जास्त असते. तसेच मातेची प्रसूती अत्यंत सुलभ आणि नैसर्गिक होते, असा हजारो मातांचा अनुभव आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.